श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जेवढ्या लोकांनी तुझ्याकडून हिरावून घेतले ना, त्याच्या कितीतरी पटीने स्वामी तुला देणार आहेत. नमस्कार स्वामी भक्तो. आजचा हा संदेश कदाचित तुमच्यासाठीच आहे. कारण कधी कधी आयुष्यात असं होते की लोक आपल्याकडून खूप काही हिरावून घेतात. कोणीतरी तुमचा विश्वास तोडतं, कोणीतरी तुमच्या मेहनतीचं फळ घेऊन जातं, कुणीतरी तुमच्यावरती अन्याय करतं. आणि मग मनात एकच प्रश्न येतो, देवा माझ्याच बाबतीत असं का होतं? पण आज स्वामी समर्थांचा हा एक मोठा संदेश आहे. ते स्वामी तुम्हाला सांगत आहेत, जेवढं लोकांनी तुझ्याकडून हिरावून घेतलं आहे त्याच्या कितीतरी पटीने मी तुला देणार आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक काळ असा येतो जेव्हा त्याला वाटतं की सगळं आता काही संपलं आहे. आपलेच लोक साथ सोडतात. ज्यावर आपण विश्वास ठेवतो तोच आपल्याला धोका देतो. कधी पैसा जातो, कधी नातं तुटतं, कधी मान सन्मान जातो आणि माणूस आतून पूर्णपणे तुटून जातो. पण स्वामी सांगतात, हा काळ कायमचा नसतो. हा फक्त तुमच्या आयुष्यातील एक परीक्षा असते. या जगात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लोकांना वाटते की त्यांनी तुमच्यावर अन्याय केला आणि त्यांना कोणी पाहिले नाही. पण एक शक्ती आहे जी सगळं काही पाहत असते, ती म्हणजे स्वामी समर्थांची कृपा. तुमच्या डोळ्यातलं दुःख स्वामी पाहतात, तुमच्या मनातली वेदना स्वामी समजतात आणि योग्य वेळ आली की स्वामी न्याय देखील देतात. या जगात प्रत्येक गोष्टीचा एक नियम आहे, तो म्हणजे कर्माचा नियम. जो माणूस दुसऱ्याला दुःख देतो त्याला त्याचं फळ मिळतंच, आणि जो माणूस शांतपणे सहन करतो त्याला देव नेहमी पाठीशी घालतो. त्याला त्याच्यावरती देवाचा नेहमी कृपा आशीर्वाद राहतो. म्हणूनच स्वामी सांगतात, वाईट करणाऱ्यांची काळजी तू करू नकोस, त्यांचा हिशेब काळ स्वतः करत असतो. जेव्हा स्वामी परतफेड करतात तेव्हा ती खूप मोठी असते, ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. जर कोणी तुमचं नुकसान केलं असेल तर स्वामी तुम्हाला त्याच्या कितीतरी पटीने देतात. जर कोणी तुमचा अपमान केला असेल तर स्वामी तुम्हाला सन्मान देतात. जर कोणी तुमचं मन तोडलं असेल तर स्वामी तुमच्या आयुष्यात नवीन आनंद आणतात. म्हणून कधीही असं समजू नका की तुमचं नुकसान कायमचं झालं आहे. कारण जिथे स्वामी आहेत तिथे नुकसान कायमचं राहत नाही. पण स्वामींची कृपा मिळवण्यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे विश्वास. स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवावा. कधीकधी स्वामी उशीर करतात, पण ते कधीच चुकत नाहीत. योग्य वेळ आली की स्वामी तुमचं नशीब नक्की बदलतात. जर आयुष्यात कुणी तुमच्याकडून काही हिरावून घेतलं असेल तर नेहमी दुःखी राहू नका. कारण स्वामी सांगतात, तुझ्याकडून जे गेलं आहे त्याच्या कितीतरी पटीने मी तुला देणार आहे. फक्त संयम ठेव आणि माझ्यावरती विश्वास ठेव, आणि तुझं कर्म तू चांगल्या पद्धतीने करत राहा. कारण जिथे स्वामी समर्थ असतात तिथे अंधार कायमचा राहत नाही. पांडव खूप चांगले होते, प्रामाणिक आणि धर्मांचे पालन करणारे होते. पण कौरवांनी त्यांच्यावर खूप अन्याय केला. एकाच वेळी कौरवांनी कपटाने जुगार खेळून पांडवांचं सगळं राज्य हिरावून घेतलं. त्यांना जंगलात 13 वर्षासाठी वनवास भोगावा लागला. त्यांच्याकडून राज्य, सन्मान, सुख सगळं काही हिरावून घेतलं गेलं. तेव्हा लोकांना वाटलं की पांडवांचं आयुष्य आत्ता संपलं. पण पांडवांनी देवावरती विश्वास ठेवला. त्यांच्यासोबत भगवान श्रीकृष्ण होते. योग्य वेळ आली आणि कुरुक्षेत्र युद्ध घडलं. या युद्धात सत्याचा विजय झाला आणि पांडवांना त्यांचं राज्य परत मिळालं. फक्त परतच नाही तर त्यांना अधिक मोठा सन्मान मिळाला. म्हणूनच ही कथा आपल्याला खूप चांगलं उदाहरण देऊन जाते. जर आयुष्यात कोणी तुमच्याकडून काही हिरावून घेतलं असेल तर घाबरू नका. कारण जसं पांडवांचं नुकसान शेवटी फायद्यात बदललं, तसंच स्वामी समर्थ आपल्या भक्तांचं नुकसान कधीच कायम ठेवत नाहीत. योग्य वेळ आली की स्वामी तुमच्या आयुष्यात चमत्कार हे घडवतातच. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.